पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जिथे टॉस जिंकला जीजी स्पोर्ट वॉकलँड टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुमित भोईर आणि अनिकेत पाटील सलामीची जोडी आपल्या पाहायला मिळते आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज जीत भोईर. 5 ओव्हरची मॅच 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला समाप्त करायची, लक्षात घ्या. त्यामुळे स्पीडअप करा. त्यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा नाईट स्पर्धेतला पहिल्या पर्वाचा रनरअप संघ आहे दिवा तो संघ, आणि मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ अविशा 11 सापाड संघ पुन्हा याही वर्षी ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल त्यांनी केलेली आहे. मागच्या वर्षी चॅम्पियन होता सापाड संघ, याही वर्षी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. पहिलाच बॉल सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय सुमित भोईरच्या बॅटमधून. मध्ये षटकाराने खातं उघडलं आणि त्याचं नाव आहे सुमित भोईर. जीतच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5 षटकांची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. बॅकफुटला गेले, पॉइंट कव्हरला हा चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. जीत भोईरकडे व्हेरिएशन चांगलंय, अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. हा ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिला. अजून 11:35 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, लक्षात घ्या. वॉकलँड टीम 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला संपन्न करायची. बॅटची एज लागली, षटकार जरूर आला होता, त्यानंतर डॉट आला नाही, त्यानंतर जीतने विकेट घेतली सुमित भोईरची. दिवा संघाला लागणारा हा पहिला धक्का. भावेश भगत आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6 वरती पहिला धक्का लागलाय. संतोष आमचे डीजे ऑपरेटर. सावरती पहिला धक्का. इथे मात्र भावेश मैदानात आलेत. पहिल्याच बॉलवरती फटका चांगला आलाय, मात्र उमेश भोईरची फिल्डिंग चांगली आहे. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने खातं उघडलं तर ते भावेश उमेश भोईर होते डीप मध्ये. ॲक्युरेट थ्रो फेकी नाहीये, त्यामुळे या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मागची 39 मॅच रफ अँड टफ होत चालली होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच गेली होती. 6 बॉल 8चं इक्वेशन आलं होतं, मात्र त्यानंतर आर्यन ठाकूरचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. प्लेड ऑन झालेत, फलंदाज बाद होतील. भावेची एक ही समाप्त होईल. जीत भोईरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. सुमित त्यानंतर सुमितची विकेट. आणि आता
इथे चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल तिथे मिळाली. सूरजचं खातं उघडलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकात जीतने धावा खर्च केल्या. 9 विकेट त्याला मिळाल्या. 2 आपण पाहतोय. $280 सिंगल धावा आतापर्यंत या मॅच मध्ये आले. चला फिल्डिंग लगेच सेट करा. जीत जास्त वेळ नाही आपल्याकडे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची, लक्षात असू द्या. काही क्षणातच आपण पाहतोय अरविंद भंडारी साहेबांचं इथे आगमन होतोय. एक रॉयल व्यक्तिमत्व आणि मागच्याही वर्षी त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली होती. सचिन भोईर यांचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकात 9 धावा आल्या. 2 विकेट गेलेले आहेत. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. करण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. करण भोईर. करण भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय इथे चेंडू हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडेल का? आणि 9वा गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. फलंदाज बाद. गेल्यात. हा पलटवार आहे जीजी स्पोर्ट वाकलन टीमचा. विकी भगत आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. या मॅचचा विजेता संघ दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच सोनारपाडा या संघावर खेळ. हलक्या हाताने खेळताय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तिथे सिंगल मिळाली. शांती देवते 1 धावसंख्या पुढे सरकले. द्विरंकामध्ये 10-3 गडी बाद. करणचा पुढचा बॉल आपण पाहतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. हलकस अपील अजित भोईरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय. तो दिवा संघाला या मॅच मध्ये सुरुवात षटकाराने केली होती. जीतच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर पलटवार तुम्हाला पाहायला मिळालाय. आताच किरोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर रनरअप संघ ठरला होता. तो वाकलन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी भोईर आलेत मिड विकेटवरनं. तोपर्यंत 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. अनिकेतच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होईल. अनिकेतचं खातं उघडलं होतं 12 वरती 3. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असं आपण पाहतोय. 5 षटकांची पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इथे चेंडू हवेत आहे. सनी तिथे आहेत. चूक होणार नाहीये. सनीने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
नक्कीच दोस्ती दुनियातील एक राजा माणूस सचिन भोईर आणि त्याचमुळे त्यांचा मित्र परिवार सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण पाचव्या रात्रीमध्ये पाहतोय आणि काही क्षणातच अरविंद शेठ भंडारी साहेबांचं इथे आगमन होणार आहे. साहेबांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 12 वरती 4 कौशल भगत आले आता बॅटिंग करण्यासाठी. 4 विकेट गेलेले आहेत, 12 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडासा अडचणीत सापडला इथे, मात्र दिवास संघ षटकराने आगाज केल्यानंतर असं वाटलं होतं या मॅच मध्ये धावा भरपूर पाहायला मिळतील दिवास संघाच्या माध्यमातून, मात्र आता धावा रोखल्यात. करण आई चांगला चेंडू होता. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना दिवास संघ 4 गडी बाद 12. 2 षटकांसाठी तुम्ही 7 मिनिटांचा वेळ घेतलाय, त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. जीजी स्पोर्ट वाकलन. मध्ये इथून कौशल आणि विकीला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. 45-50 धावा जरी या मॅच मध्ये झाल्या तर दिवास संघ पलटवार करू शकतो. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते ते झालेत बीट, मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. करण तिथे 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. 4 गडी बाद 14. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके अरविंद शेठ भंडारी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचा मी कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोय दळेचे जगन्नाथ पाडे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. जगन्नाथांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातील एक राजा माणूस. ऑन साइडला खेळायचं होतं. त्याचबरोबर ज्या खऱ्या अर्थानं सरपंच आपण म्हटलं की गावापुरता असतो, पण ज्या सरपंचाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, इताडीचे कार्यसम्राट सरपंच जगनशेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्षेत्ररक्षक त्याचबरोबर उद्योगपती कोळवली कल्याणचे आदरणीय अरविंद शेठ पाटील यांची उपस्थिती, भंडारी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पिंट्या शेठ पाटील साबाड यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. नक्कीच हे प्रेम आहे सचिन भोईर यांचं आणि त्याच प्रेमा कधी आपण पाहतो इथे भरपूर संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे विकेट गमावली आहे. कौशललाही माघारी परतावं लागेल. 17 वरती खतरा झालाय तो कौशलला आणि 17 वरती 5वा धक्का लागलाय तो डिवा टीमला. आपण मालिकावीरसाठी होंडा शाईन बाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 बायसिकल पाहायला मिळतात आणि भरपूर काही पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भूषण आले बॅटिंग करण्यासाठी स्वर्गीय
गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 आणि ही 5वी रात्र तुम्ही पाहतायत आणि कालची रात्र ज्या टीमच्या नावावरती राहिली तो सपाट संघ आपण पाहतो. त्या टीमचे निल्सन मडवी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. मागच्या वर्षी चॅम्पियन होते आणि इथे मात्र जीत भोईरच्या खात्यामध्ये ही 4थी विकेट आली आहे आणि 2 षटकांचा अप्रतिम स्पेल त्याचा इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकं 14 धावा आणि 4 विकेट जीतने या मॅच मध्ये घेतलेले आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 17 वरती 6 गडी बाद. मध्ये जीतच्या खात्यामध्ये आले 2 षटक त्यांनी फेकले, 14 धावा दिलेले आहेत. 17 वरती 6 विकेट गमावले दिवा संघाने आणि 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत निशांत भोईर. हलक्या हाताने खेळत आहेत. निशांतची 4थ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झालेली. या अगोदर करण भोईरला तुम्ही पाहिलं, आता निशांत भोईरला तुम्ही पाहतायत. प्रसिद्ध तबला वादक आपण पाहतोय जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र आपण पाहतोय निशांत जयेंद्र भोईर यांना तुम्ही पाहतायत. 4थ्या ओव्हरमध्ये 17 वरती 6 विकेट गेलेत. जीतला आपण बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. राज मात्रे मोरिया एंटरप्राइजेस यांनी प्रस्तुत केलेल्या जर्सी आपण पाहतोय. पंच व्हाईट ची गुण करतायत. मोरिया एंटरप्राइजेस स्पॉन्सर बाय राज मात्रे यांच्या माध्यमातून टी शर्ट ट्रॅक पुरस्कृत करण्यात आले वाकलन टीमला. राज मात्रे यांचे आभार व्यक्त करूया आपण. वाकलन टीमच्या वतीने 18 धावा झालेल्या आहेत, 6 विकेट गेलेले आहेत आणि प्रत्येक टीमला आता जर्सी पुरस्कृत केल्या जातात. निशांत सोलरवान चेंडू होता मात्र फुलटॉस बॉल वरती विकेट मिळेल का? मात्र ऋषी भोईर कडनं चूक झाली आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. तीन धावा इथे मिळतील. धावसंख्या 21. नो बॉल होता. येणारा चेंडू फ्रीट असेल. सपाट संघाने जरी ही स्पर्धा जिंकली, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सेमीफायनल मध्ये ऑलरेडी सपाट संघ पोहोचलाय. अरविंद शेठ भंडारी यांच्याकडनं 51,000 रुपयाचं कॅश प्राइज सपाट टीमला दिलं जाईल जर चॅम्पियन बनला. मागच्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. ऑन साईडला खेळायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर आहे, हातावरती नियंत्रण नाहीये. निशांच्या ओव्हरमध्ये आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. हा व्हाईट बॉल आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. येणारा बॉल फ्रीट असेल. धावसंख्या 22. 6 विकेट गेलेले आहेत. विकी मैदानात थांबले तर 40-45 धावा होतील या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला अल्पेशला तुम्ही पाहतायत. ज्या अल्पेशच्या बॅटमध्ये नेहमीच धावा आपण पाहिलेल्या आहेत. निशांत गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऋषी भोईर. आणि सपाट संघाने जरी ही स्पर्धा जिंकली तर देसाई गावचे गोल्डन मॅन उद्योजक रवी सुदाम मात्रे यांच्याकडनं 21,000 रुपयाचं कॅश प्राइज सपाट टीमला दिलं जाईल. रवी मात्रे स्वागत आहे आपलं. आपण पाहतोय ऑनलाईन ते सामना पाहतायत. म्हणजे जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त पारितोषिक मिळू शकतो. मात्र इथे 2 धावा मिळाल्यात. त्यासाठी सपाट संघाला ही स्पर्धा जिंकावी लागेल. या स्पर्धेत अविश 11 या नावाने सुद्धा तो संघ या स्पर्धेत खेळलेला आहे. कुशल श्रीशा स्पोर्ट सपाट पिंटू शेठ पाटील सातत्याने या संघाला पुरस्कृत करतात. 25 धावा धावपळकावरती लागलेले आहेत.
ऑन साइडला खेळायचं होतं. शिवशंभू बैलाचे मालक यांच्याकडे एक पारितोषिक आले. अल्पेसाठी 3 बॉल 3 षटकार मारले तर प्रत्येक षटकाराला 500 रुपये. साहिल भांडे यांच्याकडे 3 बॉल 3 षटकार मारले तर 500. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. अठ्ठावीस धावा झालेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वाडेकर आणि माटाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. विकेट हॅट्रिक घेतली तरी साहिल पांडे यांच्याकडनं 500. आयबाक्यासाठी 200 रुपये प्रेक्षकांसाठी. शफल झाले. फटका बनवलाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा पार चौकार. बत्तीस धावा झाले दिवा संघाच्या. 6 विकेट गमावलेत. 32 धावा. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघ जर या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये दाखल झाला तर पिंटू शेट पाटील सपाड यांच्याकडे एक बकरा त्यांना दिला जाईल. आदेश भगत यांच्याकडनं विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकार का तर दोन्ही टीमला एकच. आता षटकारांची हॅट्रिक होईल ना. विकेटची कशी होईल. दिवा संघ अजून फिल्डिंगला आला नाही. बक्षीस जरा लिहून देत जा प्लीज. थोडं सहकार्य करा. ओके. आदेश भगत यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि ज्यावेळी फिल्डिंग बॉलिंगला येतील तेव्हा विकेट हॅट्रिक्सला 1000. 32 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषी भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला सामना लगेच सुरू करा. ऋषी भोईर आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 6 गडी बाद 34. अल्पेश आणि विकी जोडी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 39 धावा झाल्या होत्या. बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळलेले आहेत. एक मॅच अजूनही बाकी राहिलेली आहे डी गटातील खार्डी आणि हेडूडने. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल मध्ये सापाड विरुद्ध गौरीपाडा अशी फर्स्ट सेमीफायनल मॅच होणार आहे. लक्षात घ्या कारण 4 दिवसीय ज्या स्पर्धा असते पहिल्या दिवसातील आणि दुसऱ्या दिवसातील फर्स्ट सेमीफायनल असते. इथे चेंडू हवेत आहे. ऋषी भोईर स्वतः वेगाने धावलेत आणि फॉलो थ्रो मध्ये झेल पकडणार हा 9वा गोलंदाज या स्पर्धेतील ऋषी भोईर 10वा गोलंदाज.
टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आजही आपण पाहिलं 5 टू व्हीलर बाईक आणि एक 4 व्हीलर कार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सचिन भोईरने जिंकलेली आणि दोस्ती दुनियातील एक राजा माणूस आणि त्याचमुळे हे संपूर्ण मित्र परिवार जगन नाना पाटील तुम्ही पाहतायत. सरपंच आणि त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने असते. अरविंद भंडारी साहेब तुम्ही पाहतात, पिंटू शेठ पाटील असतील, हे सर्व मित्र परिवार जोडलाय. हे प्रेम आहे सचिन भोईर यांचं आणि त्याचमुळे इतक्या संख्येने पाहुणे आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती नेहमीच पाहायला मिळत आहेत. 34 वरती 7 विकेट गेलेत आणि आता आकाश वारेकर आलेत. हलकसं अपील करण्यात आलं होतं. जीत भोईर आहेत त्यामुळे ते बॉल कशाही पकडतील. लेग बाईट्स. जीत भोईर नसते तर काय, कदाचित ओव्हर थ्रो चौकार आला असता. तर अंधारात सुद्धा तुम्ही जीतला बॉल दिला ना तेही पकडतील. ही ओळख आहे जीत भोईरची. पस्तीस धावा झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. ओव्हर थ्रो झाला असता मात्र तिथे जीत भोईर होते ज्याच्या नावात जीत आहे. उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचंय. गावदेवी हेडुटणे आणि गावदेवी खाडी. दुसरी मॅच आगासन विरुद्ध काटई, ती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल आणि तिसरी मॅच असेल खोनी सी विरुद्ध पहिल्या मॅचचा विजेता. धक्का लागलाय. फर्स्ट सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. गौरीपाडा विरुद्ध सापाड. पहिली मॅच हेडुटणे विरुद्ध खाडी या स्पर्धेची उद्या शेवटची रात्र. दुसरी मॅच आगासन विरुद्ध काटई आणि त्यानंतर तिसरी मॅच असेल खोनी सी विरुद्ध पहिल्या मॅचचा विजेता. आज एक संघ क्वालिफाय होईल सेमी फायनल साठी. फर्स्ट सेमी फायनल ज्यावेळी सुरू होईल आपल्या समोर गौरीपाडा विरुद्ध सापाड दोन्ही कल्याणचे संघ आहेत आणि आज एक कल्याणचा संघ वाडेकरने एक मॅच जिंकलेली आहे आणि त्यांची आता पुढची मॅच होणार आहे माटाडी विरुद्ध. त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे टॉस साठी, माटाडी आणि वाडेकर. जयेंद्र भगत यांच्याकडे एक पारितोषिक आले दिवस संघाने. जर हा सामना जिंकला तर 11,000 रुपयाचं कॅश प्राइस. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल ने धावसंख्या पुढे सरकते. जयेंद्र भगत यांच्याकडे एक पारितोषिक आले दिवस संघाने. जर हा सामना जिंकला तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. आता या मॅच मध्ये दिवस संघाच्या 36 धावा झाल्यात, 8 विकेट गेल्या आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रेडी राहा टॉस साठी. माटाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो वाडेकर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाले. जयेंद्र भगत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिवस संघाने आज सामना जिंकला तर धावा झाल्या त्या 37. 8 विकेट गेलेत. 39 धावांचा पाठलाग करायचे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन. जगन पाटील साहेबांचा सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. चला कॅप्टन या दोन्ही. वाडेकरचे कॅप्टन, वाटाडीचे कॅप्टन लवकर या. जगन पाटील साहेबांच्या शुभाचे आपण टॉस करू आणि टॉस झाल्यानंतर लगेच त्यांचा आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. तर साहेबांना विनंती असेल या. अरविंद भंडारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय अरविंदजी भंडारी साहेब. चला या लवकर कॅप्टन. कार्यसम्राट सरपंच इताडीचे आदरणीय जगन शेठ पाटील, त्यासोबत उद्योगपती कोळवली कल्याणचे आदरणीय अरविंद शेठ भंडारे आणि त्यासोबत चला वाडेकर कॅप्टन या लवकर. पिंट्या शेठ पाटील यांना विनंती आपण या. कॉल असेल माथाडीचा कॅप्टनचा. रेग्युलर असा कॉल आहे, रेग्युलर आलेले. टॉस जिंकलाय तो माथाडीचा कॅप्टनने. यस फक्त आपला डिसिजन सांगा. फिल्डिंग करू आम्ही. शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टनला. या आपण बघूयात विशेष सन्मान या मंचावरती आज ज्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि आतुरतेने आपण सर्वजण ज्यांची वाट पाहत होतो. बैलगाडा क्षेत्रामधलं देखील मोठं नाव आहे
राजकीय क्षेत्रामध्ये खरं तर सरपंच हा फक्त गावापुरता मर्यादित असतो, पण ज्या सरपंचाने आपल्या कामाने संपूर्ण महाराष्ट्रभर छाप सोडलेली आहे असे सर्वांचे लाडके कार्यसम्राट सरपंच इताडेचे आदरणीय जगनशेठ पाटील. आणि येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला केंद्रीय मंत्री पंचायती राज आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या नावाने यांच्या सन्मानार्थ मोठ्या बिंजोडच्या शर्यतींचा अड्डा देखील पाहायला मिळेलच. मागच्या वर्षीच्या अड्ड्याची चर्चा संबंध महाराष्ट्रभर बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तसंच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय जगनशेठ पाटील यांचा विशेष सन्मान या मंचावरती आपण करतोय. आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा बघा सुजल पाटील सुद्धा उपस्थित आहेत, प्रसिद्ध कुस्ती पैलवान सुद्धा आहेत. तर सुजल पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कोळवली कल्याणचे उद्योगपती आदरणीय अरविंद शेठ भंडारी यांचाही सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लेजंड प्लेअर उंबारलीचे सचिनदादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते कोळवली कल्याणचे उद्योगपती आदरणीय अरविंद शेठ भंडारी यांचा आपण सन्मान या मंचावरती करावा. महाराष्ट्राचं महावस्त्र स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण. यानंतर पैलवान आणि आदरणीय जगनशेठ पाटील यांचे चिरंजीव आपले सुजल युवा उद्योजक या सुजल आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यानंतर आणि बापगावचे उद्योगपती सूर्यकांतचे पाटील साहेब यांना विनंती आपण या प्लीज आपल्याही सन्मानाचा स्वीकार करा. आपल्यामध्ये सापाडचे पिंट्या शेठ पाटील खरं तर गेले कित्येक वर्ष सापाड संघाला ज्यांनी पॅक केलंय आणि हे मैदान लकी आहे सापाडला. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत यंदा याच पर्वामध्ये सेमीफायनलला कालच जे पोहोचलेले आहेत. आणि आदरणीय रविदादा मात्रे देसाई गोल्डन मॅन यांच्या वतीने 21,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय फायनल मारली तर. प्रमोदराव द्वारली यांना विनंती आपण या प्लीज आपलाही सन्मान या मंचावरती करण्यात येईल. आवर्जून या विशेष अतिथींची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत पैलवान आणि प्रमोदराव यांचा द्वारली यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. या आपण सन्मान करूयात. कुमार सुजल जगनशेठ पाटील लाल मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती नाविन्यपूर्ण यश कुमार सुजल यांनी आजवर मिळवलंय आणि त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. आज आवर्जून या सर्व अतिथींची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळाली. आदरणीय जगनशेठ पाटील, आदरणीय अरविंद शेठ भंडारी, कुमार सुजलजी जगनशेठ पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार सचिनदादा भोईर यांचा विनंतीला मान देऊन हे सर्व अतिथी या मंचावरती उपस्थित राहिले त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ उमारली आणि सर्वच आमचा मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा विनंती आहे आसन ग्रहण करा आणि पुढच्या मॅचचा आपण आनंद घ्या. मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार सुद्धा आलेला आहे ऋषीच्या बॅटमधनं. ऐकूया करण गान सरांचा आवाज या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गणेश दादा भांडे उत्सुक आहेत पारितोषिक लावण्यासाठी. कॅश प्राइज आले त्यांच्याकडून. जीतला 3 षटकारांना 500 आणि प्रेक्षकांना 200. आयवा कॅचसाठी मिड ऑफ कडे बॉल चाललाय आणि मिसफिल्ड झाली. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. वाखणचा कोणत्याही बॅटरने 3 बॉल 3 षटकार मारले तर या उद्योजक गणेश दादा वांडे यांच्याकडून 500चा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर रेलिंगच्या बाहेर तुम्हाला कॅच पकडायचे 200चा कॅश प्राइज मिळेल. ऑन साइडला ग्लान्स करायचा होता. आकाशला पण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. चौकार आला, डबल आली, चौकार आला.
10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, आणि ज्यांची नुकतीच आपल्याला उपस्थिती या मंचावरती पाहायला मिळाली, कोळवली कल्याणचे उद्योगपती आदरणीय अरविंद शेठ भंडारी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 21,000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. थँक्यू सो मच आदरणीय अरविंद शेठ भंडारी. दर्या दिल असं व्यक्तिमत्व आहे. 4 विंडोज मध्ये सध्या तरी तुम्हाला ही स्पर्धा ऑनलाईन जे प्रेक्षक MTC द्वारे आनंद घेत आहेत. उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वाखन आणि दिवा या दोन संघांना आपण पाहतोय. 38चा चेस, धावा 10. आकाश स्विचेसच्या टेम्पावरती अपील आहे, मात्र अंपायरने ती फेटाळली आहे. आकाशच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि GG स्पोर्ट्स वाखनचे धावफलक 10 for none, 10ला नाबाद. मी करण्याचा विचार केला तर बॉल आणि बाकी ते 24 आणि 24 बॉलमध्ये 28 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणारा GG स्पोर्ट्स वाकणला. या मॅचमध्ये सुरुवातीला ब्रेक थ्रू पाहिजे होते. आकाश वारेकर चान्स घेत होते, विकेटसाठी जात होते, पण ते जमलं नाही. गणेश कृपा दिवा संघाला आपण या मॅचमध्ये पाहत आहोत. लास्ट इयर जबरदस्त खेळ राहिला होता या स्पर्धेमध्ये गणेश कृपा दिवाचा. उपविजेते राहिले होते लास्ट इयर या स्पर्धेचे. मात्र या सीझन मध्ये GG स्पोर्ट्स वाखणच्या अगेन्स्ट पहिला सामना. बॅटिंग हवी तशी झाली नाही, पण जर गोलंदाजी झाली. आज पहिल्याच मॅच मध्ये विक्रम झालाय. अशाच काहीतरी धावा होत्या. पहिला बॉल ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद करून डबलला चान्स घेतली. थ्रो येतोय फिल्डर डीप मधून, चांगली फिल्डिंग, थ्रो ॲक्युरेट. ओहो, विकेट किपरने मोठी चूक केली असंच वाटतं फर्स्ट लुक मध्ये. बॉल हातात येण्या अगोदर हात स्टंप कडे गेलेत. काय फिल्डिंग आहे. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. डीप मधून एका हाताने गॅदर करून थ्रो ॲक्युरेटच होता. ओहो, चान्स होती नो डाऊट. विकेट बनली असती. जितने रिक्स घेतली होती, अनिकेतने चान्स घेतली होती आणि तिकडे मिस्टेक झाली विकेट किपर कडून. धावा 2-2 ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 12. 38चा चेस आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. दोन्ही संघांना विनंती आहे रेडी राहा. आपण टॉस विनिंग कॅप्टन माताडी राज आपल्याला डगआउट चॉईस करायचं त्या बाजूचा आहे. येस, सो वाडेकर टीम तुम्हाला स्टेजच्या उजव्या बाजूला जो डगआउट आहे तिकडे जाऊन थांबायचं आहे. शेवटचा बॉल जसा पडेल दोन्ही टीम्स लगेचच एंटर करा आणि मॅचला सुरुवात करा. खाली बसलाय स्लॉक स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने बॉलला काढलाय, सीमा पार चौकार. दोन धावांनी धावसंख्या 12 वरती पोहोचली. खाली बसला बैठक, ट्रिगर मुवमेंट, क्विक ऍक्शन, उलटा स्विच हिट. बरेच स्विच हिट मारतात पण जीत बोरीचा देखणा असतो तो आता आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. मध्ये स्विच केलं. बॅटरला वाटलंही नसेल की आता तो फिरणार आहे. उलटा झाला आणि बॉलला बॅकफुट पॉइंटला पाठवलंय. डगआउट बॉक्स मध्ये दुसरा चौकार. 2 चौकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली सध्या आपण पाहतोय ती 20 धावा धावफलकावरती सध्या. एक्सलरेशन 38च्या चेस मध्ये
अर्धा पल्ला पार झाला आणि या मॅच मध्ये 18 धावांची गरज. पुन्हा बसलाय यावेळेला एलिव्हेशन देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधून बॉल पहिला बाउन्स वरती लगातार तिसरा आलाय चौकार. जबरदस्त आहे गाणं आणि जबरदस्त बॅटिंग. स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून तिसरा वसूल केलाय चौकार. जीतने धावा 24 वरती वाखणचा. याच संघामधून आपण केतनला पाहत आलेलो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 ला सुरुवात झाली आणि उद्या केतन इन ऍक्शन असेल. वन सेकंड स्वीप करायचा होता, वेग होता आणि इथे जीत फसलाय. बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. डॉट आला. ऍक्शन रिप्ले. सूरज समोरून आले. फुल लेन बॉल स्वीप करायचा होता. पायावरती होता रेंज मध्ये बॉल हे त्यालाही माहिती आहे, बट कनेक्शन जुळलं नाही. धावा 24 आहेत. 38 धावा डिफेंड करत असताना इकडे संघर्ष पाहायला मिळाला नाही. खरं तर या ओव्हरमध्ये जे एक्सेलरेट केलं त्यांनी 3 चौकार वसूल केले. 14 धावा जोडल्यात. कोलात होता बॉल. मिडॉन कडे चाललाय. एक धाव तर फार वेगाने. डबलला प्रयत्न होणार नाही कारण फिल्डर फार वेगाने आला. मिडॉनला षटक संपन्न होतात. अर्थातच ते आता 2 आणि 2 षटकांच्या खेरीज धावा 25 बनलेल्या आहेत. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 13. आकाश आला आणि यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. डबलला चान्स. कॅज्युअल एफर्ट्स आणि हा फायदा आता झाला. ओव्हर थ्रो. जीतने पुन्हा ट्रिपलला चान्स घेतले आणि पाहता पाहता 3. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा तितक्याही बनवायचा नाही पण जीवाचा आकांताने धावतो. त्याला माहिती आहे कोणताही सामना आपण सोपा घेऊन जमणार नाही. हलक्यात घेतलं तर कधी तो सामना भारी पडेल. क्रिकेट आहे, बरेच वर्ष खेळला आणि या सर्व गोष्टी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाल्या. आकाश थोडासा नाराज आहे. चेहऱ्यावरती ती नाराजी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळाली. फिल्डर कडून कॅज्युअल एफर्ट्स. ऑलरेडी धावा कमी आहेत. 28 बनल्या. 10 धावांची गरज 17 बॉलमध्ये. आकाश वारेकर ऑन साइडला सॉफ्ट हँड खेळलाय. कोणते प्रेशर नाही आता. जे काय प्रेशर आहे बॉलरवरती आहे, फिल्डरवरती आहे, ते आताही पाहायला मिळालं. थ्रो येईल त्या अगोदर 2 चुका. वारंवार चुका. एकदा केलेली चूक असते, दोनदा केलेली चूक असते, पण त्यानंतर जर होत असतील तर तो गुन्हा देखील असेल. 30 धावा अजून या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे. आकाश तारेकर पेशाने इंजिनियर आहेत. जॉबमुळे तितकासा वेळ त्याला मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा कारकिर्दीच्या सुरुवातीला ज्यांनी त्याला बघितलं असेल, खुल्या गटातील SP दादर या टीम कडून देखील आपण फार लवकर त्याला बघितलं होतं आणि वयाचा फार लवकर तो खुल्या गटातील क्रिकेट खेळलेला आहे. दिवा गावासाठी त्याची कारकीर्द सुरुवातीला जबरदस्त होती.
मात्र सध्या तितकासा सराव वेळ मिळत नाही आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित होता, मात्र धावाच बनल्या नाही. त्यामुळे गोलंदाजांना तितका मार्जिन नाही आणि जर छोटी तरी चुकी झाली तर इकडे धावा येत आहेत आणि ऑलरेडी फिल्डर्सकडून चुका झालेल्या आहेत. आता माफक या मॅचमध्ये 4 धावांची गरज. जीत आणि ऋषीची जोडी पार्टनरशिप. 8 बॉल 16 ऋषी, 7 बॉल 18 जीत, 34 वाकन. बॅकफुट पंच, विनिंग शॉट, कव्हर्सला आलाय चौकार ऋषीचा. सामना संपन्न होतोय. जी स्पोर्ट्स वाकनने हा सामना जिंकला 14 बॉल राखून, 10 विकेट राखून. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला दोन्ही टीम